हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 3 बिफोर आफ्टर वर्कबुक सोल्युशन. बिफोर आफ्टर वर्कबुक सोल्युशन. ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये टेक्स्च्युअल जो बुक आहे त्यातला आपण बिफोर आफ्टर हा ऍक्टिव्हिटी लेसन एक्सप्लेन करून घेतलेलो आहोत. मी एक्स्ट्रा वर्कशीट पण तुम्हाला व्हिडिओज मध्ये दाखवलेले होते. चला तर आज आपण वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे, खाली पाहून घेऊया. टू रेनफोर्स द कन्सेप्ट बिफोर आफ्टर. टू रेनफोर्स स्ट्रेंथ वाढवा, मजबूत करा, मुलांना कन्सेप्ट फुल्ली क्लिअर करा. रेनफोर्स फुल्ली कन्सेप्ट काय करा? क्लिअर. कुठलं कन्सेप्ट? बिफोर आफ्टर. बिफोर आफ्टर. आस्क सफिशियंट क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स विचारा मुलांना. क्वेश्चन्स विचारल्यानंतर आस्क केल्यानंतरच मुलांना हे कन्सेप्ट काय होणार आहेत? क्लिअर होणार आहेत. टू द स्टुडंट बेस्ड ऑन द ऑर्डर ऑफ द परफॉर्मिंग डेली ऍक्टिव्हिटीज. डेली ऍक्टिव्हिटीज जे मुलं करत असतात त्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलं बिफोर कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतात, आफ्टर कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतात, अशा रिलेटेड अशा काही क्वेश्चन्स तुम्हाला स्टुडंट्सला काय करायचं आहे? विचारायचे आहेत. चला तर पाहून घेऊया वर्कबुक मध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. ऑब्झर्व द पिक्चर्स, रीड अँड अंडरस्टँड. ऑब्झर्व पहा. पिक्चर खाली पिक्चर्स दिलेले आहेत, त्या पिक्चर्सला ऑब्झर्व करा, पहा, रीड करा आणि समजून घ्या. अंडरस्टँड समजून घ्या. तर पिक्चर्स मध्ये काय दिलेलं आहे पहा. खाली सेंटेन्स दिलेला आहे. मदर फर्स्ट मेड अ भाकरी. तर आई घरी आपल्या चपात्या बनवती किंवा भाकरी बनवती, पोळ्या बनवती. पहिला आई काय करते? पोळ्या लाटती किंवा भाकऱ्या बनवती. तर मदर फर्स्ट मेड अ भाकरी. पहिला काय करते आई? भाकरी बनवते. मदर आई. फर्स्ट पहिला. मेड बनवणे किंवा बनवते. अ भाकरी म्हणजे आपल्याला माहित आहे पहिला काय बनवते? भाकरी बनवते. देन शी कुक्ड इट. भाकरी बनवल्यानंतरच त्याला काय करते? ती तव्यावर भाजायला घालते. कुक्ड म्हणजे शिजवते. देन शी कुक्ड इट. मग त्यानंतर त्याला कुक करते. याचं मिनिंग असं आहे की बिफोर ऍक्टिव्हिटी काय केली? ती आईनं काय केलं? बिफोर ऍक्टिव्हिटी. मदरनं काय केलं? बिफोर ऍक्टिव्हिटी. शी मेड अ भाकरी. फर्स्ट शी मेड भाकरी हे काय झालं? बिफोर ऍक्टिव्हिटी. आफ्टर ऍक्टिव्हिटी काय झालं? शी कुक्ड इट. भाकरी केल्यानंतरच तिनं ते कुक केलं. मग आफ्टर ऍक्टिव्हिटी काय होणार? देन शी कुक्ड इट. देन शी कुक्ड इट. अशा प्रकारे आपल्याला बिफोर आणि आफ्टर हे कन्सेप्ट मुलांना स्टुडंट्सना सांगायचे आहेत. लेट अस डू. नेक्स्ट वन आहे लेट अस डू. मार्क फॉर द ऍक्टिव्हिटी टू बी डन बिफोर अँड सेकंड 2 लाईन्स मार्क फॉर द ऍक्टिव्हिटी टू बी डन आफ्टरवर्ड्स. तर मार्क म्हणजे खून करा म्हणलेला आहे. सिंगल लाईन कशासाठी मार्क करायचं आहे? बिफोर ऍक्टिव्हिटीसाठी. कशासाठी करायचं आहे? बिफोर म्हणजेच काय म्हणले मी? अगोदर. पहिला कुठली ऍक्टिव्हिटी करतो, अगोदर जी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यासाठी सिंगल लाईन आणि आफ्टर जी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यासाठी डबल लाईन. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर मध्ये काय केलेलं आहे पहा. काय दिलेलं आहे? तर टेकिंग बाथ म्हणजे आंघोळ. टेकिंग म्हणजे घेणे, बाथ घेणे म्हणजे आंघोळ करणे. एक मुलगा आहे, तो काय करतो आहे? आंघोळ करतोय. सेकंड पिक्चर मध्ये काय दिलेलं आहे? वेअरिंग क्लॉथ्स. कपडे नेसतोय. नेसणे. क्लॉथ्स कपडे नेसणे. मग बिफोर ऍक्टिव्हिटी काय झाली त्याची? कपडे नेसण्या अगोदर त्यांनी काय केलं? वेअरिंग क्लॉथ्स. बिफोर त्यांनी काय केलेलं आहे? टेकिंग बाथ. काय केलेलं आहे? आंघोळ केलेलं आहे. मग बिफोर ऍक्टिव्हिटी काय झालं त्याचं? टेकिंग बाथ. मग त्याच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? सिंगल लाईन ड्रॉ करायचं. काय करायचं आहे? सिंगल लाईन ड्रॉ करायचं आहे. तर सेकंड वन पिक्चर जो आहे वेअरिंग क्लॉथ्स त्याच्या समोर काय करायचं आहे?
2 लाईन्स ड्रॉ करायचा आहे, कारण तो आफ्टर ऍक्टिव्हिटी आहे. बाथ केल्यानंतर ना, आंघोळ केल्यानंतर, आफ्टर नंतर, आंघोळीनंतर, बाथ नंतर त्यांनी काय नेसले? कपडे नेसले. वेअरिंग क्लॉथ ही झाली त्याची आफ्टर ऍक्टिव्हिटी, म्हणून त्याच्यासमोर 2 लाईन्स. नेक्स्ट वन पिक्चर आहे इटिंग बनाना, पीलिंग बनाना. आता पहा, आपण बनाना खातो. बनाना म्हणजे केळी, इटिंग म्हणजे खाणे. बनाना खातोय. फर्स्ट पिक्चर मध्ये काय करतोय? चाइल्ड बनाना खातोय. तर सेकंड पिक्चर मध्ये काय करतोय? तो चाइल्ड पीलिंग करतोय. पीलिंग म्हणजेच काय? त्याची साल काढतोय. केळीची काय काढतोय? साल काढतोय. पीलिंग बनाना म्हणजेच केळीची साल काढणे. तर आपण बनाना खाण्या अगोदर काय करतो? केळीची साल काढतो ना. मग फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे? बिफोर ऍक्टिव्हिटी काय आहे? खाण्या अगोदरची ऍक्टिव्हिटी. केळी खायचं असेल तर आपण काय करतो? पहिला बिफोर ऍक्टिव्हिटी काय असणार? पीलिंग बनाना. काय असणार? पीलिंग बनाना. तर पीलिंग बनानाच्या बॉक्स मध्ये आपण काय करणार आहोत? सिंगल लाईन ड्रॉ करणार आहोत. काय करणार आहोत? सिंगल लाईन ड्रॉ करणार आहोत. तर इटिंग बनाना, पीलिंग केल्यानंतर ना आपण काय करतो? साल काढल्यानंतर, केळीची साल काढल्यानंतर काय करतो आपण? केळी खातो ना. इटिंग बनाना. तर इटिंग बनाना ही काय झाली? आफ्टर ऍक्टिव्हिटी. काय झाली? आफ्टर ऍक्टिव्हिटी. तर त्या बॉक्स समोर आपण 2 लाईन्स ड्रॉ करणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण बिफोर आफ्टर वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.